इयत्ता 10वी मराठी बोलतो मराठी हा डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा पाठ पाहूयात। प्रथम लेखिकेचा परिचय पाहूयात। लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी या मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आहेत। अक्षरांचा देव, निरागस हे त्यांचं बालसाहित्य आहे। देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह आहेत। त्यांनी भाषाविषयक अनेक लेखसंग्रह लिहून 35 पुस्तके त्यांची प्रकाशित केलेली आहेत। आपण पाठाची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूयात। बोलतो मराठी या पाठातून लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेतील शब्दप्रयोगातून होणारी विनोदनिर्मिती, शब्दांची व्युत्पत्ती व मराठी भाषेचे आपल्या जीवनातील स्थान याविषयी अभ्यासपूर्ण वर्णन केलेले आहे। मुलांनो, तुम्ही तुमच्यासमोर आता आपली पुस्तकं काढायची आहेत आणि पाठातील नवीन शब्दांचे अर्थ, वाक्प्रचारांचे अर्थ पुस्तकातच नोंदवायचे आहेत। व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ते सर्व शब्दार्थ आपल्या वहीमध्ये नोंदवायचे आहेत। आता मी प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करते। परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता। बायको नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार। आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही। ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे। मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, रांधणे म्हणजे शिजवणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत। पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात। मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे। आपण सुद्धा एखाद्याला फसवलं तर मी त्याला मामा बनवलं असं सांगत असतो, म्हणजेच त्याला फसवलं असा अर्थ होतो। आता वरच्या विनोदात सुद्धा बायकोने नवऱ्याला फसवल्यासारखंच आहे। त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही। मराठी ढंगाचे शब्दप्रयोग, ढंगाचे म्हणजे शैलीचे। मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची खूप मोठी श्रीमंती आहे। एकच शब्द अनेक अर्थछटा घेऊन वावरतो, ही मराठी भाषेची श्रीमंती आहे, वैभव आहे। मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे। जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, थापा मारणे म्हणजे खोटे बोलणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, पाकीट मारणे म्हणजे चोरी करणे, जेवणावर ताव मारणे म्हणजे भरपूर खाणे, हातपाय मारणे म्हणजे हलवणे, माशा मारणे म्हणजे वेळ फुकट घालवणे। मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही। हीच तर भाषेची खूप मोठी गंमत असते। शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते। मराठीतील वाक्प्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे। वाक्प्रचारात शब्दांचा वाच्यार्थ नसतो, ते शब्द अलंकारिक अर्थाने वावरत असतात। खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही। उदाहरणार्थ, जर उद्या कुणाचे आईबाबा म्हणाले, तुझ्यासाठी आम्ही खूप खस्ता खाल्ल्या, तर तुम्हाला वाटेल आईबाबांनी पिझ्झा बर्गर सारखाच एखादा पदार्थ खाल्लाय की काय। पण खस्ता खाणे या शब्दाचा अर्थ होतो खूप खूप कष्ट करणे। तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो। कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही, तर त्याचा अर्थ होतो ठार मारणे। खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे। यातलाही फरक आपण लक्षात घ्यायला हवा। एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल। अर्थाचा अनर्थ होणे म्हणजे चुकीचा अर्थ घेणे। मराठी भाषेचा रूढ अर्थ बाजूला सारून दुसराच अर्थ घेणे। अशी अनेक उदाहरणं देता येतील। त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी। शब्दकोशामध्ये आकारविल्ह्यांनुसार शब्दांची मांडणी केलेली असते। आपल्याला नवीन वाटणाऱ्या शब्दाचा अर्थ तिथे आपल्याला पाहायला मिळतो। अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा।
हे जर माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. काही वेळा एखादा शब्द चुकीच्या अर्थाने रूढ होतो आणि त्या शब्दांच्या अर्थाचे अनेक घोटाळे निर्माण होत असतात. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. भाषा बिघडण्याची अनेक कारणं आहेत. एखादे क्रियापद वापरताना त्याच्याशी संबंधित असलेल्या नामाला योग्य प्रत्यय जोडला जात नाही, हे त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे सुद्धा अर्थाचा गोंधळ निर्माण होतो. उदाहरणार्थ, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे. यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. अंगाला लावणे यामध्ये अंग या नामाला ला प्रत्यय लागला आहे, तर पुढे वर हा प्रत्यय लागलेला आहे. हे प्रत्यय लावणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. आता पहा, उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असं म्हणायला हवं. मात्र उलटे शब्द वापरल्याने, उलटे प्रत्यय लावल्याने अर्थाचा गोंधळ निर्माण होत असतो. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. अन्य भाषांमधून नवनवीन शब्दांची आवक होणे ही तर नित्याचीच प्रक्रिया असते आणि ते शब्द इथं येऊन आपले इथलेच होऊन जात असतात. परंतु गरज नसताना आणि मराठीचे व्याकरण झुगारून अन्य भाषांमधील शब्द वापरणे लेखिकेला खूप गैर वाटते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. उदाहरणार्थ माऊस, कीबोर्ड इत्यादी. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. आता पहा, टेबल हा शब्द आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे अजिबात योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का, असं लेखिकेला वाटतं. स्वभाषेत अनेक भाषांची सरमिसळ केली की स्वभाषेचे सौंदर्यच कमी होऊन जाते. ते सौंदर्य कमी होऊ नये म्हणून आपण आपल्या भाषेचा बोलण्यामध्ये वापर करायला हवा. इतर भाषांची बोलण्यामध्ये मदत घ्यायला नको असं लेखिकेला वाटतं. इथे काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. तुम्ही ते वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. शब्दार्थ. तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी स्वमत हा प्रश्न मी देत आहे. इथे स्वमताचे 2 प्रश्न दिलेले आहेत. स्वमत हा प्रश्न तुम्ही गेली 2 वर्ष सोडवत आहात, तरीही थोडंसं मी त्याविषयी मार्गदर्शन करते. तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा असं म्हटलेलं आहे. आता शहाणे या शब्दाचे 2 अर्थ होतात, म्हणजे खूप समंजस, सरळ, प्रांजळ, निष्कपट असा अर्थ होतो. तर दुसरा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असा होत असतो. तर ह्या 2 अर्थांच्या छटा या शब्दातून दिसत आहेत. आपण त्यानुसार प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता इथे दुसऱ्या प्रश्नामध्ये गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये याबद्दल लेखिकेचं जे मत आहे त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे असं विचारलेलं आहे. तर तिथेसुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना इतर भाषांमधले शब्द आपल्या भाषेमध्ये घेतल्यामुळे जो काही गोंधळ होतो त्याबद्दल लिहून तुम्ही तुमचं मत नोंदवायचं आहे. धन्यवाद. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाचा उगमस्थान, शब्दाची निर्मिती. जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दाची निर्मिती कळते म्हणजे तो कसा तयार झाला आहे, कोणत्या भाषेतून आलेला आहे, कोणत्या 2 भाषेतील शब्दांचं एकत्रीकरण आहे, या सगळ्या गोष्टी कळाल्या म्हणजे भाषेतली गंमत वाढते आणि यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. कारण जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून त्याला मोरस म्हटलं जायचं. शब्दांची पाळेमुळे म्हणजे खोलवर रुजलेले, किती दूरवर पसरलेली असतात हे यातून आपल्याला कळतं. आता पुढचा शब्द पाहूयात.
कदर करणे असे आपण बऱ्याचदा म्हणतो, तो एक वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या काहीही चुका होत नाही आणि आपलं भाषिक ज्ञानसुद्धा चांगलं पक्कं होतं. शब्दांचे संधी, शब्द उच्चारताना ते तोडण्याच्या जागा, शब्दांचे उच्चार, समास वगैरेंचा शब्दाच्या अर्थांशी खूप जवळचा संबंध असतो. बघा उदाहरण पाहूयात. उदाहरणार्थ, अनुसया असे नाव नसून ते अनसूया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया, असूया म्हणजे मत्सर, मनात असूया नसलेली अशी ती अनसूया हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. विकल म्हणजे असह्य. यातील जचे उच्चार तालव्य ज आहेत, तर जरा, थोडे, जर, कलाबूत या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. उच्चारावरही बरेचसे अर्थ अवलंबून असतात. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी तोडतो या साऱ्यांना खूप महत्त्व असतं. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं बरं वाटेल. तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षर शहा असं कोणा मुलाचं नाव करून टाकलं तर ते कसं वाटेल. म्हणून शब्द लिहिताना कुठे तोडावा, कसा वाचावा हे खूप महत्त्वाचं असतं, कारण आपल्या उच्चारावर अर्थ अवलंबून असतो. पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुक्कट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे. पुराणातील उपदेश जागच्या जागीच राहतो आणि माणूस स्वतःच्या मर्जीचेच वर्तन करतो. त्यावेळी या म्हणीचा वापर केला जातो. पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ पहा, राजाचे कलेवर प्रेम होते. अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता इथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा होतो. शव म्हणजेच प्रेत, प्रेत असा होतो. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली शक्तिस्थळं जाणून घ्यायला हवीत. शक्तिस्थळं म्हणजे शक्तिस्थान. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. स्वभाषा नेहमी आईच्या ठिकाणी असते. आपल्या भावजीवनाला आकार आणि आधार देण्याचं काम ती करत असते. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिल्यामुळे आपल्या भावना व्यक्त करायला मदत होत असतात. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवं. त्यासाठी तिचे ज्ञानही आपणास मिळायला हवं. म्हणून मराठी भाषेला मातेसमान मानून तिचा सन्मान राखणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. भाषेचा सन्मान राखण्यासाठी आपण तिच्यावर प्रेम केलं पाहिजे. आपल्या भाषेचे सामर्थ्य ओळखले पाहिजे. भाषेचे ज्ञान मिळवून तिचा सखोल अभ्यास करून आपण आपल्या भाषेत पारंगत होऊ शकतो. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर आहे. तिचे जीवनातले महत्त्वाचं स्थान कायम ठेवायला हवं. उदाहरणार्थ, पावसाने जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली म्हणजे वाहवा केली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडलं म्हणजे हा माझा सकाळचा बेत पूर्णपणे फसला. अशी आपल्याला अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा जशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे जे कविवर्य सुरेश भटांचं गीत आहे ते उच्चार करण्यास पात्र आहोत असं म्हणायला अजिबात हरकत नाही, असं लेखिका निलिमा गुंडी म्हणतात.